उत्तप्पा तर तुम्ही भरपूर प्रकारचा खाल्ला असेल, पण तुम्ही कधी मुगाच्या डाळीचा उत्तप्पा खाल्लाय? तर चला मग आज आपण पौष्टिक असा मुगाच्या डाळीपासून तयार होणारा उत्तप्पा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मुगाच्या डाळीचा पौष्टिक असा उत्तप्पा बनविण्यासाठी येथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. आता आपण ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवणार आहोत. 2 तासानंतर आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे. आता आपण या मुगाच्या डाळीमधील सर्व पाणी काढून घेणार आहोत. मुगाच्या डाळीमधील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आता आपण ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण या डाळीमध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी न टाकता ही मुगाची डाळ मिक्सरमध्ये अशाच प्रकारे एकदम बारीक अशी दळून घेणार आहोत. आता आपली संपूर्ण मुगाची डाळ एकदम बारीक अशी दळून तयार आहे. आता आपल्या उत्तप्प्याला छान असे बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये 1 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेऊ. त्याचप्रकारे आपला उत्तप्पा छान असा क्रिस्पी होण्यासाठी 1/2 टेबलस्पून रवा टाकून घेऊ. त्याचबरोबर चवीपुरते मीठ, 1/2 टीस्पून हिंग. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी उत्तप्प्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपला रवा चांगल्या प्रकारे फुलण्यासाठी हे पीठ 5 मिनटं सेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. 5 मिनिटांनंतर आता आपले पीठ चांगल्या प्रकारे सेट झाले आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून हिरवी मिरची व आल्याची पेस्ट टाकून घेणार आहोत. हिरवी मिरची व आल्याची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपले उत्तप्प्यासाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे. आता आपण उत्तप्पा बनवून घेऊ. उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तव्यावर थोडेसे तेल टाकून घेतले आहे. आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यावर आपण बनवून घेतलेले मुगाच्या डाळीचे पीठ टाकून हा उत्तप्पा चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ. उत्तप्पा करताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड असा करू नये. आता आपण हा उत्तप्पा 2 मिनटं सेट करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 मिनिटांनंतर आता आपल्या उत्तप्प्याला वरच्या बाजूने छान अशी जाळी पडली आहे. आता आपण या उत्तप्प्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेला टमॅटो, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ. त्याचबरोबर आता आपण हा उत्तप्पा आपला छान असा दिसण्यासाठी यावर थोडेसे वरतून चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. चिली फ्लेक्स टाकणे हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण हा उत्तप्पा एका बाजूने पलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या उत्तप्प्याला छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा उत्तप्पा छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकतात आता आपला उत्तप्पा दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून झाला आहे. आता आपण हा उत्तप्पा तव्यावरून काढून घेऊ. गरमागरम असा पौष्टिक मुगाच्या डाळीचा उत्तप्पा बनून तयार आहे. मुगाच्या डाळीच्या उत्तप्प्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.